नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, त्याचबरोबर ॲक्सलरेशन, टाईप्स ऑफ ॲक्सलरेशन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सलरेशन याच्या डेफिनेशन्स आणि त्याची उदाहरणं जी एक्झाम्पल्स आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. आज आपल्याला डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन याबद्दलची माहिती बघायची आहे. युनिफॉर्म मोशन. If an object covers equal distance in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. Here you can observe the table. Here time is given and distance is given. आता समान कालावधीमध्ये समान अंतर कापलेलं आहे. पहिल्या 10 सेकंदामध्ये 15 मीटर, दुसऱ्या 10 सेकंदामध्ये 15 मीटर, तिसऱ्या 10 सेकंदामध्ये 15 मीटर, and therefore this is an example of uniform motion. The following table shows the distance covered by a car in fixed time intervals. Draw a graph of distance against time, taking time along the x-axis and distance along the y-axis. This is an x-axis and time is taken on x-axis. This is y-axis and distance is taken on y-axis. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे याच्यावरून आपण हे पॉईंट निश्चित केलेले आहेत. ग्राफ कसा येतो ते बघूया. 10 सेकंड 15 मीटर्स, 20 सेकंड 30 मीटर्स, 30 सेकंड 45 मीटर्स, 40 सेकंड 60 meters, 50 second 75 meters, 60 second 90 meters, and lastly 70 second 105 meters. If I connect all the points, then I get a straight line graph. An object in uniform motion covers equal distances in equal time intervals. Thus, the graph between distance and time is a straight line. ही जी वस्तू आहे ही समान कालावधीमध्ये समान अंतर कापते आणि म्हणून हा जो ग्राफ आहे हा स्ट्रेट लाईन आलेला आहे. In the distance time graph above, what does the slope of the straight line indicates? त्या ग्राफचा जो स्लोप आहे ना, मागच्या पानावरती आपण जो ग्राफ बघितला, ह्या ग्राफचा जो स्लोप आहे तो काय सांगतो? The slope of straight line gives the speed of the car. How to calculate the speed of the car? By using the given information. आता आपण या ठिकाणी जर बघितलं, कोणतेही एक डिस्टन्स तुम्ही घेऊ शकता. तर जे 75 मीटर्स आणि त्या टायमिंग जे आहे ते 50 सेकंड. आपल्याला स्पीड काढायचं आहे, त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे बरं? तर व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मी कोणतीही तुम्ही एक संख्या घेऊ शकता. व्ही 75 मीटर्स आणि टाईम 50 सेकंड, याचा आपण जर भागाकार केला तर तो येतो 1.5 मीटर पर सेकंड. दिस इज ॲक्च्युअली द स्पीड ऑफ द कार. अँड इन दिस डिस्टन्स टाईम ग्राफ, द स्लोप ऑफ ए स्ट्रेट लाईन इंडिकेट्स द स्पीड ऑफ द कार. The car is in uniform motion and therefore graph is a straight line. Now we want to discuss about the distance time graph for non-uniform motion. The following table shows the distance covered by a bus in equal time intervals. समान कालावधीमध्ये 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 5-5 सेकंदाच्या फरकाने आपण हे डिस्टन्स बघणार आहोत. इथं मात्र हे टाईम जे आहे हे कसं आहे तर इक्वल टाईम इंटरवल्स आहे. पण इथं डिस्टन्स जे कवर केलं आहे ते इक्वल आहे का? तर ते इक्वल नाही. 7,
12, 20, 30 हे अनइक्वल आहे. ड्रॉ ए ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाईम टेकिंग द टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अलॉंग वाय ॲक्सिस. डज द ग्राफ शो ए डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. आता प्रत्यक्ष हा पुस्तकामध्ये ग्राफ काढलेला नाही, आपण तो काढायचा आहे. तुम्ही सर्वांनी हा ग्राफ काढायचा आहे, काढून बघायचा आहे. तर या ठिकाणी टाईम हे एक्स ॲक्सिसवरती घेतलेलं आहे आणि डिस्टन्स हे वाय ॲक्सिसवरती घेतलेलं आहे. आणि मग आपल्याला हे पॉईंट निश्चित करायचे आहेत. बाय यूजिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन वी कॅन ड्रॉ ए ग्राफ. 5 सेकंड 7 मीटर, 10 सेकंड 12 मीटर, 15 सेकंड 20 मीटर, 20 सेकंड 30 मीटर, 25 सेकंड 41 मीटर, 30 सेकंड 50 मीटर and 35 second 58 meter. And lastly I connected all the points by using a scale. आणि मग मला समजलं की हा जो ग्राफ आहे हा स्ट्रेट लाईन नाही आहे, कारण या ठिकाणी जे डिस्टन्स कव्हर झालेलं आहे हे कसं आहे, अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, अँड देअरफॉर द ग्राफ इज नॉट ए स्ट्रेट लाईन. Here the distance changes non-uniformly with time. Distance changes non-uniformly. समान अंतर आहे का बघा, डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे ते समान पद्धतीनं डिस्टन्स वाढले का, तर तसं झालेलं नाही. Thus the bus is having non-uniform motion. म्हणजे युनिफॉर्म मोशन असताना ग्राफ कसा येतो, स्ट्रेट लाईन येतो. आणि नॉन युनिफॉर्म मोशन हे या ग्राफवरून सुद्धा आपल्याला सांगता येईल की ही जी बस आहे ही नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द डिस्टन्स टाईम ग्राफ्स फॉर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आत्ताच आपण दोन्ही प्रकारचे ग्राफ बघितले की डिस्टन्स टाईम ग्राफ, याच्यामध्ये आपण युनिफॉर्म मोशनमध्ये ग्राफ बघितला की स्ट्रेट लाईन अशा प्रकारचा ग्राफ तो आलेला होता. आणि नॉन युनिफॉर्म मोशन यामध्ये हा जो ग्राफ आहे हा अशा प्रकारे आलेला आहे, तो स्ट्रेट लाईन नाही आहे. मग इथं एक क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की या दोन्हीमध्ये काय फरक आहे. इन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स कव्हर्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाईम. फॉर डिस्टन्स कव्हर्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाईम. फॉर नॉन युनिफॉर्म मोशन इट इज नॉट सो. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये हे असं घडत नाही. युनिफॉर्म मोशनमध्ये ज्या प्रमाणामध्ये आपले वेळ जे आहे टाईममध्ये चेंज होत जातो त्या प्रमाणातच डिस्टन्ससुद्धा कवर होत गेलेला आहे. देअरफॉर इन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स कवर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम. नाउ velocity time graph for uniform velocity. A train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is shown in this figure. A train is moving with uniform velocity of 60 km per hour. 5 तासामध्ये हेच घडलेलं आहे. पहिल्या तासाला त्या ट्रेन जी आहे त्या ट्रेनची वेलॉसिटी किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. सेकंड 60 किलोमीटर, थर्ड आवर 60 किलोमीटर, फोर्थ आवर 60 किलोमीटर पर आवर, फिफ्थ 60 किलोमीटर पर आवर. अँड देअरफॉर दिस इज ए ग्राफ, स्ट्रेट लाईन ग्राफ शोन इन दिस डायग्रॅम. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की ही जी ट्रेन आहे, a train is moving with a uniform velocity and therefore the graph is just like this. And now question for you. With the help of the graph, how will you determine the distance covered by the train between 2 and 4 hours? How can you calculate the distance covered by train in between 2 and 4 hours? या कालामध्ये या ट्रेननी किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला काढायचं आहे.
we must calculate the distance covered by the train between 2 and 4 hours. Between 2 and 4 hours. How to calculate the distance covered? That is S is equal to phi into T. S is distance covered. Now, phi is 60 and time in between 2 and 4 हा 1 तास आहे आणि हा दुसरा म्हणून 4 minus 2 that is equal to 2. That means 60 into 2 that is equal to 120 kilometer. That means in between 2 and 4 the distance covered by a train is 120 kilometer. Second question, is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the area of a particular quadrilateral in the graph? What is the acceleration of the train? आता इथं त्याने असं विचारलं आहे की रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन, इतक्या काळामध्ये डिस्टन्स किती कवर केलं याचा आणि हा तयार झालेला जो क्वाड्रिलॅटरल आहे याचा काय संबंध आहे का? तर आता आपण काय करूया की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे याचा एरिया काढूया. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ए बी सी अँड डी, ए बी सी डी और ए बी डी सी, लेंथ इंटू ब्रेथ, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे बरं? दिस इज लेंथ इज 60 अँड ब्रेथ 1 and 1 2. 60 into 2 that is equal to 120 kilometer. That means distance covered by a train is actually the area of this quadrilateral. One more question for you. What is the acceleration of the train? या ठिकाणी ट्रेनचं ॲक्सलरेशन काय आहे? आता ॲक्सलरेशन म्हणजे तरी काय? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज ॲक्सलरेशन. पण इथं त्याची वेलॉसिटी चेंज झाली का? वेलॉसिटी चेंज झालेलीच नाही. ती प्रत्येक तासाला कशी आहे? 60 km/h आहे. देर इज नो एनी चेंज इन वेलॉसिटी अँड देअरफोर ॲक्सलरेशन इन द ट्रेन इज झिरो. Zero acceleration is there. Now we want to learn more about the velocity time graph for uniform acceleration. The changes in the velocity of a car in specific time intervals are given in the following table. This is a table. 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद म्हणजे 5-5 सेकंदचा फरक या ठिकाणी आहे. आणि मग व्हेलॉसिटी बघा बरं. व्हेलॉसिटी इथून इथंपर्यंत व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड, 16 मीटर पर सेकंड म्हणजे कितीचा फरक आहे? 8 मीटर पर सेकंडचा फरक आहे. 8 मीटर पर सेकंडचा फरक आहे. 16 आणि 8 24. दॅट मीन्स हिअर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म ॲक्सलरेशन. त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज झालेला आहे पण तो कसा आहे? युनिफॉर्म आहे. हा ग्राफ तुम्ही काळजीपूर्वक बघा. इथं 5 सेकंद त्यावेळी व्हेलॉसिटी आहे 8 मीटर पर सेकंड. 8 मीटर. 10 सेकंड 16 मीटर. 15 मीटर सेकंड 24 मीटर. 20 सेकंड 32 मीटर. 25 सेकंड 40 मीटर. 30 सेकंड 48 मीटर and 35 second 56 meter. This is a graph. Actually this graph is a straight line because this is an uniform acceleration. The velocity time graph in this figure we can learn so many things. The first thing is the velocity changes by equal amounts in equal time intervals. Velocity changes here by equal amount in equal time intervals. Thus, this is uniformly accelerated motion.
म्हणून त्याला आपण युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हणतो. हाऊ मच डज द वेलॉसिटी चेंज एव्हरी 5 सेकंड? प्रत्येक 5 सेकंदाला वेलॉसिटी किती चेंज झाली? तर या 5 सेकंदाला वेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड. पुढच्या 5 सेकंदाला 8 दोन्ही 16 म्हणजे 8 मीटर पर सेकंड. 8 मीटर पर सेकंड. दॅट मीन्स द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन इज 8 मीटर पर सेकंड. नाव द सेकंड क्वेश्चन. Second thing, for all uniformly accelerated motions, the velocity time graph is a straight line. प्रत्येक वेळेला जर युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन असेल तर ग्राफ हा नेहमी स्ट्रेट लाईनच येतो. आणि मग जर नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाईम ग्राफ मे हॅव एनी शेप. तो कोणत्याही शेपचा असेल, तो स्ट्रेट लाईन असणार नाही. आणि मग ही जी लाईन आहे स्ट्रेट लाईन असणार नाही, पण ती जी लाईन आहे ती कशी असणार? डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सलरेशन चेंजेस विथ टाईम. ॲक्सलरेशन वेळेनुसार कशा पद्धतीनं बदलणार आहे त्यावरती त्या ग्राफचं नेचर अवलंबून असणार आहे. फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.8 we can determine the distance covered by the car between 10th and 20th seconds as we did in the case of the train in the previous example. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की ट्रेनमध्ये कशा प्रकारची वेलॉसिटी होती. द डिफरन्स इज दॅट द वेलॉसिटी ऑफ कार इज नॉट कॉन्स्टंट. इथं वेलॉसिटी कारची कॉन्स्टंट आहे का? तर कारची वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. पण मागच्या एक्झाम्पलमध्ये ट्रेनची वेलॉसिटी कॉन्स्टंट होती, बट is continuously changing because of uniform acceleration. In such a case, we have to use the average velocity of the car in the given time interval to determine the difference covered in that interval. या एक्झाम्पलमध्ये कारची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला काढावी लागेल. आता कारची ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढायची बरं? तर इथं बघा, फॉर द ग्राफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ ए कार दॅट इज इक्वल टू 32 + 16. 32 + 16 अपॉन 2. दोन गोष्टी घेतलेल्या आहेत आणि देअरफॉर डिवायडेड बाय 2 याचे ॲव्हरेज आपण काढतो. ते ॲव्हरेज किती आलं? 24 मीटर पर सेकंड. दिस इज ए ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ ए कार. दिस इज एन ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ ए कार. मल्टिप्लाइंग दिस बाय द टाईम इंटरवल. तर टाईम इंटरवल आपल्याला माहिती आहे 10 पासून 20 पर्यंत, म्हणजे 10 सेकंदाचा हा कालावधी आहे. देअरफॉर 10 सेकंड्स गिव्ज अस द डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार. डिस्टन्स कव्हर्ड कसं काढायचं आहे? तर 24 मीटर पर सेकंड. दिस इज द वेलॉसिटी इंटू टाईम 10 सेकंड. 24 into 10 that is equal to 240 meter. This is a distance covered by a car in between this time interval. लास्ट एक्झाम्पलमध्ये ट्रेननी कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे ते आपण कसं काढलं होतं? तर त्या ठिकाणी आपण त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढला होता. तीच पद्धत आपण या ठिकाणी वापरून बघूया. चेक दॅट similar to the example of the train, the distance covered is given by area of quadrilateral ABCD. Area of quadrilateral ABCD. आता याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. आता याचा एरिया काढणं सोपं जावं यासाठी आपण काय केलं, तर या ठिकाणी एक रेषा मारलेली आहे. ही रेषा मारल्यामुळं ह्या क्वाड्रिलॅटरलचे 2 भाग झाले. हा एक क्वाड्रिलॅटर तयार झाला आणि हा ट्रँगल तयार झाला. या क्वाड्रिलॅटरलचा एरिया प्लस या ट्रँगलचा एरिया या दोघांची आपण बेरीज करू. एरिया ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल AECD that is equal to length into breadth, and what is area of this triangle? That is equal to base into height, and therefore area of quadrilateral ABCD is equal to area of quadrilateral AECD
you see in the graph plus area of triangle ABE. आता area of triangle AECD length into breadth, that means 16 into 10. 16 into 10. And area of this triangle, that is equal to 1/2 into base 10 into height, that is 16. From this point to this point, 32 minus 16, that is equal to 16. Area of quadrilateral ABCD is equal to area of quadrilateral AECD plus area of triangle ABE. तुम्ही डायग्राममध्ये बघा, ग्राफ तुम्ही बघू शकता. दॅट इज इक्वल टू 16 into 10 plus 1/2 into base into height 10 into 16, that is equal to 160 plus 5 into 16, that is equal to 160 plus 80, that is equal to 240 meter. This is actually the distance covered by a car in between 10 and 20 seconds. आज आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. तुम्ही सविस्तर याचा अभ्यास करा. काही शंका असतील तर तुम्ही मला जरूर कळवा. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या शंकांचं नेहमी स्वागत आहे. पुढच्या तासाला आपण इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड याचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची.